मी खूप खुश आहे कारण मी घरी जाणार आहे. हं? काय करतोयस? नाही जायचं. म्हणजे नाही जायचं. ओ, जसं तू बँगलोरला जाताना मी तुझ्यावर केलेलं तसं तू करतोयस ना, टिट फॉर टॅट. हो, पण तसं होऊ शकत नाही ना, कारण बँगलोरला मी ऑफिसच्या कामानिमित्त गेलो होतो. इथे तू घरी मी खूप खुश आहे, मी घरी जाणार आहे असं म्हणून चाललेलीस. ओके, तो टिट फॉर टॅट होऊ शकत नाही. ते काही असलं तरी मी जाते. तुला मी आता दाखवतो टिट फॉर टॅट कसं असतं. अरे मोडेल रे माझी बॅग. माझी बॅग कुठे मोडली होती? त्याचं कारण आहे ना, मी फुलासारखी आणि तू दगडासारखा आहेस. अच्छा, मी दगड का? अरे बरोबर आहे, तू फुलच आहेस. यू आर फूल. काय बस, ऐक, बस बस बस. काय माहितीये का, ना हा इतक्या सहज तसंच ठरलंय ना पण आपलं. हे बघ, आपण आता एकत्र राहतोय म्हणून आपल्याला असं वाटतं, पण एकदा का आपण सेपरेट झालो ना, आपल्या वेगवेगळ्या लाईफ सुरू होतील. अक्षय, जस्ट इमॅजिन, तुझ्या लाईफ मध्ये कियारा येईल. किती ब्युटिफुल असेल तुझी लाईफ. नो टेन्शन, लप्पा छप्पी नाही, फक्त ब्युटिफुल लाईफ. हो, ब्युटिफुल लाईफ. मी, माझे किव, आमचं छान लग्न होणार. तुझं काय? माझं काय, माझ्या आयुष्यात माझं करिअर, माझी स्वप्न आणि डिव्होर्सीचा टॅग. हा विचारच मी केला नाही, पण त्याचं आता मला इतकं गिल्ट फिलिंग येत आहे ना. माझं सगळं खूप सेट होईल, पण डिवोर्सचा टॅग घेऊन आपल्या समाजात पुन्हा नव्याने सगळं सुरू करणं इतकं इझी नाहीये. मला खूप असं गिल्ट फिलिंग. मी असं कसं. ए, मला माहितीये तू कसा आहेस. वेडा आहेस का? सोड नाही सगळं. आणि खूप पुढची गोष्ट रे ही. खूप वेळ आहे त्या गोष्टीला, आणि तेव्हाच तेव्हा बघूया ना हे सगळं. आणि तुला माहितीये, मी इतकी बिझी असेल ना माझ्या करिअर मध्ये, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच नसेल. तू हे बघ ना, आपली फ्रेंडशिप, किती लकी आहोत आपण की आपण एकमेकांचे फ्रेंड्स झालो आहोत. कधी विचार केलेला माझ्यासारखी फ्रेंड मिळेल? ही फ्रेंडशिप आपल्याला ऍक्सिडेंटल मॅरेज मधून मिळाली आहे. नाही होते प्रत्येकाच्या आयुष्यात. कळतंय तुला? किती लकी आहोत आपण. हे आपलं ऍसेट आहे अक्षय. इजंट इट? तू सही आहेस यार. तू अशी आहेस ना, म्हणून मुलांची रांग लागेल यार तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी. तो काय को सेंटी होने का. करेक्ट. जय वीरू, जय हो जा शुरू. तेरी बैग भरता हूँ जय.
और ये उसी भी लेके जा, और ये भी तकिया भी लेके जा, मेरी याद में 2 दिन रह जाए, अल्लाह तेरी बैग लगा दूं। आमटीचा वास आला का ग? माई मस्त विठोबा आलाय गाडी घेऊन, पेढीवर पाठवायचे डबे द्यायचेत ना. हो द्यायचे. आमटी गरम होते, उकळी आलीच आहे तिला आता. मृदुला एकीकडे तू बाकीचे डबे भरायला घे. हो. आणि शिऱ्याचा वेगळा डबा ठेवलाय, तो वर टेबलवर ठेवलाय, तो आठवणीने भर. अगं बाई, मुखशुद्धीचा डबा आमच्याच खोलीत विसरून आले, आणते मी जाऊन. मी आणू का? माई मी आज आईकडे जाणार आहे. इच्छा आहे मला जायची. जाऊ ना मी. जाऊ नकोस असं म्हटलं तर जाणार नाहीयेस का? आईचा फोन आला तेव्हाच हो म्हणून मोकळी झालीस ना? माई आता किती दिवस जाणार आहेस आईकडे तेही सांगून टाक. माई तुम्ही म्हणाल तसं 2 दिवस चालेल का? ठीक आहे, पण लगेच निघू नकोस. जेवून जा. मृदुला हा. डबे भरून पाठवून दे. हो हो. काय मधुरा, काय चाललंय? भाऊजी तुम्हाला चहा हवा असेल ना तो थोड्या वेळाने देते हं, एवढं काम पूर्ण करते. चहा वगैरे नकोय मला. मला आधी काहीतरी खायला हवंय, मला भूक लागली आहे. पण हे काय शेजवान चकली, चिवडा, शेव, वेफर्स. अरे वा मधुरा, काय आहे काय? भाऊजी विसरलात का? आज तुमची लाडकी पुतणी येणार आहे. आता ती आली की तिला सारखं काहीतरी खायला लागतं म्हणून आणून ठेवलंय सगळं. वा, आणि आता ती आली म्हणजे बेबी वंश पण येणार, मग बघायलाच नको काही. बघूच नकोस तू. बेबी आणि अमृता दोघी आल्या ना की याच्यातला एक एक डबा बसल्या बैठकीला संपवतील. हो ना, म्हणून बेबी वंशांच्या आवडीचंही सगळं आणून ठेवलंय. चकली, शेव, चिवडा. आणि हल्ली काय हो, हे सगळं 12 महिने मिळतं. भाऊजी मी काय म्हणताय, संध्याकाळी शेवेची भाजी करू? अगं शेवेची भाजी कसली करतेस? हा, या दोघी जण एकदा आल्या ना की पहिला दरोडा राजूच्या चायनीज वर पडणार आहे. तेही खरंच आहे म्हणा, पण पत्ता कुठे तिचा अजून? अगं असं काय करतेस? हा. मी तुला सांगितलं नाही का, तिला कोणीतरी आणायला जायला पाहिजे ना, तर येणार नाही ती. मी असं करतो, भजनाला तर वेळ लागेल बहुतेक. मी ह्या डब्यातलंच थोडस चाकतो आणि मग जातो तिला आणायला. नाहीतरी अमृता आहे ना, आणखीन काहीतरी घोळ घालून ठेवे. भाऊजी तुम्ही सारखं सारखं असं नका हो बोलू. मला ना खूप टेन्शन येतं. नाही ती येऊ देत ना, मी तिला सगळं विचारणार आहे काय झालंय ते. विचार. अरे देवा, मशीन झालेलं दिसतंय, कपडे वाळत घालते आधी. बरोबर कॅल्क्युलेशन करून वेळ ठरवावी लागणार. म्हणजे गाडग्यांच्याकडचे सगळे पुरुष पेढीवर गेलेले असले पाहिजेत आणि बायका स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असल्या पाहिजेत. म्हणजे मी जेव्हा गुलाबाच्या कुंडीकडे जाईन त्यावेळी मध्येच कोणी कडमडायला नको. बरं झालं अमृताचं इकडे यायचं ठरलं, कारण तिला आणायला जायच्या निमित्ताने मला गाडग्यांच्या घरात परत शिरकाव करता येईल. मनोहर पंत, हीच योग्य वेळ आहे.
म्हटलं आता काय नवीन घोळ घालतेस तू अजून. का असं करू नये, नीट परवानगी घ्यावी. ज्याचा मान त्याला द्यायला हवा ना, आणि त्या हो म्हणणारच होत्या. कळलं? पण खरं सांगू का, मला आईकडे जायच्या कल्पनेनेच आनंद होतोय. अमृता, आता माहेरी चाललीस ना, माहेर पण मस्त एन्जॉय कर. शेवटी माहेर ते माहेर असतं ग. माहेरपणाची सर कशालाच येत नाही ग. सासर कितीही छान असलं ना तरी सुद्धा शेवटी माहेर ते माहेर. हो. ऐसा ऐसा क्या करता है? जाने दे मुझे. नया है तू, है? लेकिन मैं बहुत पुराना हूँ. ये जो घाड़गे है ना, घाड़गे, उनका मैं व्याही व्याही बोले तो एकदम जवळ का नातेवाईक हूँ. जवळ का बोले तो एकदम ऐसा नजदीक का, पास पास का और रिश्तेदार हूँ. कशाला हिंदी मध्ये झाडताय? आपल्या सरळ मराठीत बोला ना. अरे मराठीत निघालाय का? अरे वा वा वा. व्याही आहे मी, व्याही गाडग्यांचा. व्याही. चला कल्टी मारा, मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला आतमध्ये नाही सोडू शकत. अहो, असं कसं? चला चला बोल. अरे गोल गोल कुठे फिरायला लागला तुम्ही? थांबा. काय करताय? ते काका आहेत, अमृताचे काका आहेत. बघा. काका नमस्कार हा. नमस्कार नमस्कार. बघा बघितलं ना मग. नाही, मला माहिती नव्हतं, माफ करा. आता माहित पडलं ना. हा. हा मग चला आता कामाला लाग बघू. ओके. एक काम कर, आपलं हे वर टाकी आहे ना, त्याच्यात पाण्याची लेवल किती आहे बघून घे. यस सर. हा असा सलाम करायचा. व्हेरी गुड. बर कशी आहेस तू? मस्त. हा. त्या रत्नाची पूजा चालू आहे ना? हो. कोणाला सांगितलं नाहीस ना? नाही नाही, आणि कोणाला सांगणार पण नाहीये. गुड गुड गुड. हा पण माझं एक काम कर ना, अमृताला जरा खाली पाठवतोस का? मला ना खूप घाई आहे, मी फार वेळ थांबणार नाही. तू आज जा आणि तिला खाली पाठव. हा? बर, तुम्ही आत या ना. आत येणारच आहे मी, आत यावंच लागणार आहे, पण तिला खाली पाठव, मी थांबतो लॉन. बर, सांगते मी तिला. हो हो सांग. हा, हा. गुलाबराव, आपली भेट आता होणार. तू चष्म्यात ठेव. अरे हा बोका काय करतो इकडे? हो प्रभुणे. हो. हो काय हो? काय? हा? काय करताय काय? हे काही नाही, मी हे खात हे खत घालत होतो. खत? हा म्हणजे गुलाबाच्या झाडाला खत घालत होतो. कमाल आहे. माई बोलल्या नाहीत मला की जुन्या माळ्याला काढून त्यांनी नवीन. हा निघून गेला होता तिथून ना, याच्यासाठी परत आलाय? नाही नाही, मी हे न्यायला आलोय अमृताला माहेरपणासाठी. हो का? हो नाही म्हणजे मी आत येणारच होतो, पण माझ्या या गोड बाळांसाठी खाऊ घेऊन आलो होतो ना, तो घालत होतो त्यांना खायला. प्रभुणे, ते आतमध्ये सगळे घाडगे आहेत ना, ते भोळे आहेत, साधे आहेत. मी कोण आहे? मी वसुधा घाडगे. हो. आणि माझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय? हे हुशार.
पटतंय ना हे? हो. मग आता खरं खरं सांगायचं, इथे का आलात परत? अगदी खरं सांगू का वसुधाताई, म्हणजे मनापासून होयच. म्हणजे पण रागवायचं नाही आणि हसायचं सुद्धा नाही. ते ऐकल्यावर ठरवेन. आता या घाडग्यांच्या घरामध्ये इतकं बागडल्यानंतर मी जेव्हा परत घरी गेलो त्यावेळी मला चैनच पडेना हो. म्हणून मग अमृताला न्यायच्या निमित्ताने परत आलो. आणि मग या माझ्या छोट्या मित्रांशी जरा गप्पा मारत होतो, बाकी काय नाही. म्हणजे म्हणजे कळलं ना तुम्हाला? हा, तुम्हाला कळणारच म्हणा. काय ना वसुधाताई, या घरात सगळ्यात मऊ मन कोणाचं असेल ना तर फक्त तुमचं. बाकी सगळे एकदम कडक, म्हणजे कडक नियम वाले हो सगळे. हो ना, बरोबर आहे. तुम्हाला बरोबर कळलंय हो. आज सुद्धा परवा नाहीये म्हणजे कोणाला इथे. असंच असतं जग वसुधाताई. म्हणून तर माणसं सोडून झाडांची गप्पा मारण्याची वेळ येते. अमृता, अगं माईंना सांगितलंस का? पण हे बघ, निर्धास्त राहा, कसलंही टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन नाही हो आई, पण माई राग निवळेल ग त्यांचा. आता मसाले कुटायला बोलवलंस ना त्यांनी तुला. त्या 2 दिवस नाहीयेत ना, सारख्या विचारतील मला अमृता कुठे म्हणून. आणि काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा घरनं निघशील तेव्हा इथल्या लँडलाईनवर स्वतः माईंना फोन करायचा आणि सांगायचं की मी घरी येते म्हणून. लक्षात राहील? नक्की. कशी जाणार आहेस? कॅब करू. अमृता, तुझे काका आले. काका? अगं बहुतेक तुला न्यायला आले असतील ते. हे कशाला आले यार? नाही म्हणजे ही माझी मी गेले असते ना, न्यायला यायची काय गरज होती? बरोबर आहे, पण आता आलेत ना ते, जा त्यांच्या बरोबर. भाग्यश्री कुठे आहेत ते? आहेत, लॉनवर बसते. त्यांना बसायला सांग आणि सरबत नेऊन दे. हा, आम्ही 2घी जणी येतोच खाली. चल. मी अमृता आली की निघतोच आहे. हो. पण आता आत येत नाही, कारण का एकदा आत आलो की मग पायच निघणार नाही ना माझा, म्हणून. त्यामुळे मग इथेच बाहेर असा बागेत थांबतो. मी आहे तिकडे पलीकडे. काही लागलं तर सांग. आता लागलं म्हणजे काहीतरी लागलं बिगलं असं काहीतरी फालतू जोक करू नका. काही हवं असेल तर सांगा. हो हो. दालगज भवानीने वेळ खाल्ला माझा. काही म्हणालात? नाही, हे मी खत घालून पूर्ण करतो तेवढ्यात. चल 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 मनोहर, वेळ नाही आपल्याकडे. तीन कुंड्या बघितल्या पण कशातच दागिने नाही. घाई करायला हवी. या 2 कुंड्यामध्ये नक्की असणार कशात तरी. काका? हा? अरे अमृता. नमस्कार. नमस्कार मृदुला ताई, तुम्ही पण आलात. वा वा, छान. अहो पण तुम्ही काय करताय? मी ना, खरं सांगू का तुला, इथल्या वास्तव्यात ना मला खूप लळा लागला होता या झाडांचा. म्हणून त्यांच्यासाठी थोडासा खाऊ घेऊन आलो होतो मी. आपण कसं कोणाच्या घरी गेलो की लहान मुलं असतात त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जातो ना, तसं या झाडांसाठी मी खत घेऊन आलो होतो, ते घालत होतो त्यांना. अरे वा वा वा, थँक्यू. या. फार सुंदर झालं होतं सरबत.
मृदुला ताई, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी, मला ना तुम्हाला सांगतो इतका लळा लागला ना या झाडांचा की मला घरी करमतच नाहीये त्यांच्याशिवाय. याच्यातले 2 कुंडे घेऊन जाऊ का मी घरी?